झेंडे वर करा, झेंडे वर करा। झेंडे को अरे मास्क तर लावा यार, मास्क लावून बसले काही अर्थ नाही आहे। पिकनिक करायला आले का ते माहित नाही। सर आपला परिचय द्या आणि आज तुमचं मूकधरणी आंदोलन काय सांगाल याच्याबद्दल? मी कॉम्रेड राजेंद्र साठे, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन CITUच्या मी अध्यक्ष आहे नागपूर जिल्हा। त्यानंतर CITU नागपूर जिल्ह्याच्या पण मी सहसचिव आहे। त्याचबरोबर राज्य CITUचा मी एक पदाधिकारी आहे। आणि आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये नागपूरच्या आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि तोंडावर मास्क लावून हातात तिरंगा झेंडा घेऊन या देशाचं समर्थन करत आहेत। परंतु या देशातील असलेली मोदी सरकार जे आहे त्यांचं समर्थन नाही करत आहेत आणि त्या सर्वांची मागणी आहे मोदी सरकार यांनी राजीनामा द्यावा, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। कारण की नीटचे पेपर जे लीक करण्यामध्ये धर्मेंद्र प्रधान हे मोठे आरोपी आहेत। 21 विद्यार्थी या नीट पेपर लीक झाल्यामुळे ते पेपर सोडवू शकले नाही, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। त्याच्या दोषीसुद्धा हा धर्मेंद्र प्रधान आहे। त्यांची पूर्णपणे मोदी सरकार त्याची दोषी आहे। म्हणून देशभरातले लाखो विद्यार्थी, करोडो विद्यार्थी देशातल्या विविध भागामध्ये आंदोलन करत आहेत। दिल्लीमध्ये 21 दिवसापासून सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण केलं, परंतु सरकारने त्यावर कोणती दखल घेतली नाही, त्यांच्यावर कोणती चर्चा केली नाही, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितला नाही आणि एका लाचसारखं कपड्यामध्ये गुंडाळून जोर जबरदस्तीने विद्यार्थ्यांबरोबर धक्काबुक्की करून सोनम वांगचुक यांना घेऊन गेलेले आहे। हा दिल्लीमध्ये संसदेवर विद्यार्थ्यांचा मार्च होता, लाखो विद्यार्थी आणि नागरिक तिथे जमले होते, परंतु त्यांना संसदेपर्यंत जाणाऱ्या मार्चची सुरुवात होण्याच्या आधीच दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्यांनी गोळीबार, अश्रुधुराची सगळी व्यवस्था करून ठेवली होती आणि मोठ्या मोठ्या ट्रकामध्ये भरून दगड ठेवले होते। हे दगड पोलीस विभागाने का ठेवले याचा अर्थ हेच दिसतं की भाजपाचे आणि RSSचे जे असामाजिक तत्व जे आहेत यांना एकत्रित करून अगर विद्यार्थ्यांनी आंदोलन अगर तीव्र केलं तर ट्रकवर उभे राहून दगडफेक करावी आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे नाव घ्यावं का यांनी दगडफेक केली म्हणून। हे सरकारचं षड्यंत्र आहे। पण तो विद्यार्थ्यांनी शांततेनं आंदोलन केलं, त्या आंदोलनाला पण लाठ्या चालवून पोलीसवाल्यांनी उधळण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आम्ही या मोदी सरकारचा निषेध करतो। नरेंद्र मोदी हा देशाच्या प्रधानमंत्रीच्या लायकीचा नाही आहे, त्यांनी राजीनामा द्यावं। त्याकरता देशातली जनता, देशातले विद्यार्थी हे एकवटलेले आहेत आणि मोदी सरकारचा राजीनामा मागत आहेत। मी प्रमोद कावळे, सोमन वांगचूकच्या आमरण अनशनच्या समर्थनार्थ हे मूक मोर्चा धरणं आंदोलन 1 दिवसाचं आम्ही इथे ठेवलेलं आहे। याचा मुख्य उद्देश नीट परीक्षेमध्ये जो पेपर फुटीचा प्रकार झाला या व्यतिरिक्त पूर्ण शिक्षण व्यवस्थेचं वाटोळं या सरकारने केलेलं आहे। त्याचप्रमाणे हेल्थ, शिक्षण आणि रोजगार याचंसुद्धा वाटोळं केलं आहे आणि संपूर्ण प्रायव्हेटायझेशन्स केलेलं आहे खाजगीकरणाच्या उद्योगांचं आणि कामगारांचे प्रश्न यांनीसुद्धा अजून हाताशी जे होते ते निकाली काढलेले नाही आहे। अशा प्रकारे हे सरकार सत्तेवर राहण्याच्या लायकीचं नाही आहे आणि म्हणून यांना संपूर्ण मंत्रिमंडळाने मोदी सरकारने राजीनामा द्यावा आणि पुनश्च निवडणुकी सामोर जावं आणि ही निवडणूक बॅलेट पेपरनी घ्यावी, EVM मशीननी घेऊ नये, ही सुद्धा मागणी या माध्यमातून आम्ही सगळं करीत आहोत। एवढं मॅडम आपला परिचय द्या आणि काय सांगता आज तुमचा मी रंजना पोणीकर, आशा वर्कर युनियन सहसचिव। मी रंजना पोणीकर, आशा वर्कर युनियन सहसचिव नागपूर।
CITU आज जो इथं आंदोलन मूकबधिर करत आहोत आम्ही, याच्यामध्ये जे नीटची एक्झाम दिलेली आहे मुलांनी, ते काही मुलाचे याच्यामध्ये जीव गेलेले आहे. पण त्याच्यासाठी सरकार एवढं आंदोलन करून ह्या यंग जनतेला रस्त्यावर उतरल्याच्या नंतरही याला लाज नाही वाटत ह्या मोदीला, की ह्या भविष्यात येणाऱ्या ह्या मुलाचं भविष्य कसं व्हायचं. नीटचे पेपर यांचे फुटतात तर कसे काय फुटतात, यांच्याच लोकांच्या हात असते याच्यामध्ये. म्हणून हे वारंवार ते होत राहतात. ह्या मुलाचं भविष्य येणाऱ्या काळामध्ये पुष्कळ खराब होणार आहे. जर हे आता दखल घेतली नाही, येणाऱ्या काळामध्ये लोक रस्त्यावर उतरून मोदीला, मला तर वाटते मोदीला मारलं पाहिजे, नाहीतर याला काढून फेकलं पाहिजे. आम जनतेचा खिलवाड करून राहिलेले आहेत. बस. दिया अंदर